बिलोली तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू। दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 8 वाजता केरोळ घाटामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युनिकॉर्न मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला। मयत घनश्याम माधवराव पाटील, वय वर्ष 35, राहणार सुळाळी, डोंगरगाव, तालुका उदगीर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्याचे आजोळ चेनपूर, तालुका देगलूर येथील त्याचे मामा बालाजी शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहपोलीस उपनिरीक्षक विक्रम हराळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मयतास देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलं आहे। वारंवार केरोळ घाटामध्ये वाहनाच्या रहदारीमुळे सतत घात होतात, तरी पण शासनाने याकडे काहीच लक्ष देत नाही अशी संपूर्ण जनतेची चर्चा आहे। रात्री उशिरापर्यंत अज्ञात वाहनाच्या विरोधात रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे बीड जमादार व त्यांचे सहकारी राजू दुधाटे हे गुन्हा दाखल करत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे।